मऊ मऊ जाळीदार आणि लुसलुशीत असा हा मार्बल केक, तो सुद्धा विदाऊट केक टीन किंवा मग कुठलाही डब्बा नाही, कारण हा जो केक आहे आपण कप आणि वाट्यांमध्ये बनवणार आहोत. कारण काय होतं, बऱ्याच वेळेस केक तर बनवायचा असतो पण केक टीन अवेलेबल नसतो, मग कशात बनवायचं हे सुद्धा सुचत नाही. तर ही जी रेसिपी आहे ना तुमच्यासाठी परफेक्ट आहे. एक पूर्ण वॉच करा म्हणजे तुम्हाला सर्व टिप्ससुद्धा कळतील. तर या ठिकाणी जे आहे एक वाटी जे आहे सर्व मेजरमेंट वाटीने घेतलं. 1 वाटी दूध घेतलं नॉर्मल टेम्परेचरचं, त्यानंतर 2 चमचे दही घातलं, त्याच वाटीने अर्धी वाटीला थोडंसं कमी असं तेल घातलं, 1 चमचा व्हॅनिला इसेन्स, आणि ज्या वाटीने आपण दूध घेतलं ना त्याच वाटीने 1 वाटी पिठी साखर घातली. आता हे जे आहे छान फेटळून घ्यायचं, म्हणजे यामध्ये जे आहे लम्स वगैरे राहता कामा नये. आणि मेन महत्त्वाची गोष्ट अशी की जे आपण साखर घातलेली आहे ती छान असे दुधामध्ये मिक्स झाली पाहिजे. सर्व इन्ग्रेडियंट्स जे आहेत छान असे मिसळून आले पाहिजे. तर आपल्याला एकूण असे 4 ते 5 मिनटं छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर याच्यावर अशी चाळणी ठेवायची एखादी. त्यानंतर त्याच वाटीने जे आहे 2 वाटी मैदा घ्यायचा. आता हा जो केक आहे तुम्ही गव्हाच्या पिठापासून सुद्धा बनवू शकता, पण मार्केटसारखा बनवायचा म्हणून इथे मैदा वापरलेला आहे. चिमूटभर मीठ घालायचं, पाव चमचा खाण्याचा सोडा, पाव चमचा बेकिंग पावडर, छान असं जे आहे चाळून घ्यायचं. म्हणजे काय होतं, पीठ जे आहे हलकं होतं आणि पीठ जे आहे विप्सच्या साहाय्याने मिक्स करण्यासाठी एकदम सोपं जातं आणि केक जो आहे छान असा फ्लफी तयार होतो. तर इकडे जे आहे सर्व पीठ चाळून घेतलेलं आहे. आणि आता हे जे आपण पीठ घेतलेलं आहे तर हे जे आहे सर्व प्रमाण एकतर मग तुम्ही कपने घ्या किंवा मग वाटीने घ्या. आणि वाटीने घेतलं तर शेवटपर्यंत मेजरमेंट वाटीनेच करा, कपाने घेतलं तर शेवटपर्यंत मेजरमेंट कपानेच करा. आणि छान असं विस्कच्या साहाय्याने जे आहे छान असं मिक्स करून घेतलं. म्हणजे काय होतं, यामध्ये गाठ तयार होत नाही, त्यानंतर लम्स होत नाही आणि आपलं बॅटर जे आहे ना छान असं फ्लफी आणि छान असं लेयर्सने भरपूर असं तयार होतं. तर या ठिकाणी जे आहे आता इकडे आपलं बॅटर तयारच झालेलं आहे. 2 मिनटं अजून फेटाळायचं, म्हणजे यामध्ये जे आहे छान पद्धतीने हवा भरली जाते आणि केक जो आहे आणखीन छान फुगतो सुद्धा. तर इकडे बॅटर तयार झालं. तर हे जे बॅटर आहे ना आपल्याला 2 भागामध्ये डिवाईड करायचं आहे, कारण आपण जो आहे मार्बल केक बनवत आहोत तर आपल्याला 2 भागामध्ये केकचं बॅटर करायचं. त्यानंतर यामध्ये जे आहे 3 चमचे कोको पावडर घातली, 3 चमचे, आणि त्यावर 2 ते 3 चमचे दूध घालायचं आणि छान असं मिक्स करायचं. म्हणजे कोको पावडर जे आहे आपली छान बॅटरमध्ये मिक्स झाली पाहिजे, म्हणजे आपल्याला मार्बल केक जो आहे पटापट बनवायला सोपा जाईल. आणि हा जो केक आहे ना मुलांच्या तर आवडीचा आहेच आहे, पण आपण चहासोबत सुद्धा खाऊ शकतो किंवा मग छोट्या भुकेसाठी सुद्धा आपण खाऊ शकता. आणि नाहीच काही तर आपल्याला अधूनमधून गोड खाण्याची सुद्धा क्रेविंग होते, तर त्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. 5 ते 6 दिवस जो आहे सहज टिकला जातो. तर इकडे जे आहे 2 भागामध्ये केकचं बॅटर डिवाईड झालेलं आहे. तोपर्यंत आपण इकडे कढई प्रीहीट करायला ठेवूया, म्हणजे आपण जोपर्यंत केक कपमध्ये सेट करू ना तोपर्यंत इकडे कढई प्रीहीट होईल. त्यानंतर इकडे जे आहे मी 3 कप आणि 2 वाट्या असं हे प्रमाण घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडं थोडं तेल घालून जे आहे छान पद्धतीने ग्रीस करून घ्यायचं. म्हणजे काय होतं, केक आपण ज्यावेळेस त्यामध्ये बेक करतो ना तर तो जो आहे इझी पद्धतीने निघून येतो, तुटत नाही, क्रॅक पडत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे कपाला किंवा वाटीला चिकटणार नाही. काढायला अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला काढता येईल. तर इकडे जे आहे तुमच्याकडे ब्रश असेल ना तर तुम्ही ब्रशने ग्रीस केलं तरीसुद्धा चालेल, किंवा मग हाताच्या साहाय्याने ग्रीस केलं तर आणखीन चांगलं, कारण व्यवस्थित सगळीकडे ग्रीस केलं जातं. तर इकडे जे आहे कप जे आहेत ग्रीस करून झालेत आणि आता आपण वाट्यासुद्धा ग्रीस करून झालेलं आहे. आणि आता आपण केक जो आहे मस्त असा सेट करायला ठेवूया, म्हणजे त्यामध्ये बॅटर घालूया. तर अगोदर जे आहे तळाला मी व्हाईट बॅटर घालते. व्हाईटच बॅटर घालायचं तळाला, कारण तुम्ही मार्बल केक पाहिलाच असेल तर अधूनमधून जो असे म्हणजे मधला जो भाग असतो त्यामध्ये कोको पावडरचं जे बॅटर असतं ते असतं आणि खालीवरती जे असतं व्हाईट बॅटर असतं. तर इकडे जे आहे तळाला मी व्हाईट बॅटर घालून घेतलं. तळाला व्हाईट घातलं की त्याच्यावरती कोको पावडरचं जे आपलं चॉकलेट बॅटर आहे ते घालायचं. त्यानंतर परत व्हाईट, त्यानंतर परत चॉकलेटचं बॅटर. अशा पद्धतीनेच आपल्याला जे आहे लेवल वरतीपर्यंत आणायची आहे केकची. आणि केक भरताना ना थोडीशी जागा जी आहे ना म्हणजे कमी भरा. कपाला आहे ना थोडंसं अंतर, मी सांगते तुम्हाला पुढे किती भरायचं, पण थोडंसं अंतर कमी, कारण केक जो आहे ना फुगतो, त्यामुळं केक वरती येणारच आहे, त्यामुळं थोडीशी जी आहे ना जागा
वरची सोडून द्यायची आहे. आता कोको पावडरचं बॅटर टाकून झालं. आता परत व्हाईट बॅटर टाकलं. आता परत जे आहे कोको पावडरचं बॅटर याच पद्धतीने जे आहे आपल्याला लाईनअप करून घ्यायचे आहे. आणि इकडे आपलं सर्व जे आहेत केक व्यवस्थित असे भरले जात आहेत आणि व्यवस्थित असे आपण केक जे आहेत सेटसुद्धा करत आहोत. तर हे बघा, आता इकडे जे आहे कोको पावडरचं बॅटर घातलं, त्यानंतर व्हाईट बॅटर, त्यानंतर परत कोको पावडरचं बॅटर अशा पद्धतीने जे आहे व्यवस्थित भरून घेतले. आता तुम्ही पाहू शकता थोडी जागा जी आहे मी शिल्लक ठेवलेली आहे. खूप असं गच्च भरू नका, नाहीतर केक काय होईल मग कपातून खाली उतरेल आणि मग ती जी आहे व्यवस्थित सेट होणार नाही. त्यानंतर दिसायलासुद्धा व्यवस्थित दिसणार नाही. थोडंसं 1 ते 2 मिनटं हलक्या हाताने टॅपसुद्धा करून घेतलं, कारण हे जे आहे काचेचे आहेत त्यामुळे हलक्या हातानेच टॅप करायचं. इकडे कढई प्रीहीट झालेली आहे. आता कढईमध्ये केक कसे ठेवायचे हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर इथे जे आहे अगोदर डिश ठेवून घेतली, त्यानंतर इकडच्या साईडने कप ठेवला की मग इकडच्या साईडने वाटी ठेवायची, कारण बॅलन्स जो आहे व्यवस्थित झाला पाहिजे, नाहीतर काय होतं खालीवर होईल. त्यानंतर परत कप ठेवला, तिकडून ठेवला. अशा पद्धतीने जे आहे सर्व ठेवून घेतलेलं आहे. आणि आता आपण झाकण देऊन जे आहे 30 ते 35 मिनटं जो आहे आपल्याला लो फ्लेमवर केक करायचा आहे. आता 30 मिनटं होऊस तर अजिबात झाकण काढायचं नाही. 30 मिनटानंतर झाकण काढून चेक करूया, कारण काय होतं 30 मिनटाच्या अगोदर झाकण काढलं तर फुगलेलं सुद्धा केक जो आहे खाली बसण्याची शक्यता असते. त्यामुळे 30 मिनटापर्यंत अजिबात झाकण काढू नका. त्यावर जड असा बत्तासुद्धा ठेवला म्हणजे आजूबाजूने हवा जाऊ नये. आणि हे बघा 30 मिनटं झाल्यावर 35 मिनटं झाल्यावर मी झाकण काढलेलं आहे. 35 मिनटानंतर आपण पाहूया टूथपिक घालून केक जो आहे. आणि हे बघा एकदम क्लीन टूथपिक निघाली म्हणजे आपला केक जो आहे तयार झालेला आहे. अतिशय सोप्या पद्धतीने केक तयार झालेला आहे. खूप काही पसारा न करता घरीच असलेल्या साहित्यापासून, आणि महत्त्वाचं म्हणजे केक टीन नसला तरीसुद्धा केक तयार होऊ शकतो. तर हे बघा, आता मी तुम्हाला केक जो आहे कपातून अतिशय इझी पद्धतीने केक निघाला आहे. कुठेही क्रॅक पडला नाही आहे किंवा कुठेही केक जो आहे तुटलेलासुद्धा नाही आहे. हे बघा छान असा लेयर्सने भरपूर असा हा केक जो आहे व्यवस्थित निघून आलेला आहे. कुठेही क्रॅक नाही आहे, तुटला नाही आहे. स्पॉन्जी तर बघा किती झालेला आहे. अतिशय मऊ लुसलुशीत असा हा केक तयार झालेला आहे. मग कसली वाट न पाहता आता आपण कटसुद्धा करायला घेऊया. आता मी जे आहे राऊंड शेपमध्ये कट करत आहे आणि राऊंड शेपमध्येच तो जो आहे परफेक्ट दिसेल. त्यानंतर दिसायलासुद्धा सुंदर दिसेल आणि खायलासुद्धा छान लागेल. तर या पद्धतीने कट करून घेतलं. तुम्ही हवं तर तुम्हाला दुसऱ्या शेपमध्ये कट करायचं असलं तरीसुद्धा करू शकता. आणि एक एक करून जे आहे सर्व केक कट करून घेतले. आणि सुरीला जो आहे एकही दाणा चिकटला नाही. इतका परफेक्ट आपला केक जो आहे बेक झालेला आहे. अतिशय स्पॉन्जी फ्लफी जाळीत पडलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या आवडीचा केक आहे. मुलांच्या टिफिनला देऊ शकता, त्यानंतर छोट्या बुकेलासुद्धा देऊ शकता. आणि अधूनमधून गोड खाण्याची क्रेविंग झाली तरीसुद्धा खाऊ शकता. 5 ते 6 दिवस सहज टिकला जातो. बनवायला सोपा, विदाऊट केक टीन बनवलेला आहे. आणि मस्त असा मऊ लुसलुशीत आपला हा केक जो आहे तयार झालेला आहे. मार्बल केक आहे. जर तुम्हाला माझ्या मार्बल केकची रेसिपी आवडली असेल ना तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळेल आणि सोप्या रेसिपीज ट्रायसुद्धा करायला मिळेल. अतिशय सोप्या पद्धतीने केक बनवलेला आहे आणि छान असा हा केक बनून आलेला आहे. कुठलेही भांडे नाही, कुठलाही राहाडा नाही, काहीच नाही. म्हणजे काहीच आपल्याला जो आहे पसारा न घालता आपला केक जो आहे तयार झालेला आहे. मऊ लुसलुशीत, स्पॉन्जी आणि जाळीदार.